दरम्यान वाघाच्या हल्ल्यातील मृत्यूंवरून विधानसभेतील चर्चा सुरू होती आणि यावेळी वाघावर कुणाचा कंट्रोल आहे असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। तर उत्तर देताना अध्यक्षांनी वाघावर कुणाचा कंट्रोल हे सध्या अस्पष्ट असं मिश्किल उत्तर दिलंय। दरम्यान आता वाघाची शेळी झाली अशी टिप्पणी जितेंद्र आव्हाडांनीही केली आहे। एक लक्षात घ्या बघा, मृत्यू हा कुठच्याही पद्धतीने झाला तर तो गंभीरच विषय, परंतु वडेट्टीवार साहेब एक लक्षात घ्या की वीज कोसळणं हा फोर्स मेजरचा भाग आहे, हे नैसर्गिक आहे, त्यात कोणाचा कंट्रोल नाहीये। पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्यूमन एरर किंवा ह्यूमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे। त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल। त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 2। वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। चला प्रश्न क्रमांक 2। मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही ना, आता वाघाचा विषय संपलाय। वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला आपण।